महिन्याभरात प्रेग्नन्सीसाठी फक्त 6 दिवस असतात. त्या दिवसात प्रेग्नन्सी राहू शकते. पण ते ओळखायचं कसं? हे गणित जरा समजून घेऊया. अनेक लोकांना अजूनही असं वाटतं की स्त्री महिनाभर कधीही प्रेग्नंट होऊ शकते. पण सायन्स सांगतं नाही. पूर्ण महिन्यात स्त्री फक्त 5 ते 6 दिवसच फर्टाईल असते. ओव्ह्युलेशनच्या आधीचे सुमारे 5 दिवस आणि ओव्ह्युलेशनचा 1 दिवस. कारण ओव्ह्युलेशन नंतर स्त्रीचे एग्ज, अंडे ज्याला म्हणतो आपण, फक्त 24 तास जिवंत राहतात. याउलट पुरुषाचं वीर्य स्त्रीच्या शरीरात 3 ते 4 दिवस जिवंत राहू शकतं. म्हणजे टायमिंग चुकीची वाटली तरी प्रेग्नन्सी शक्य होते. उदाहरण जर द्यायचं झालं तर 28 दिवसांची जर पिरियड सायकल असेल तर ओव्ह्युलेशन साधारणतः 14व्या दिवशी होतं आणि सगळ्यात फर्टाईल दिवस 11 ते 14 असतात. 24 दिवसांची सायकल असेल तर ओव्ह्युलेशन साधारणतः 10व्या दिवशी आणि फर्टाईल दिवस 7 ते 10. 35 दिवसांची सायकल असेल तर ओव्ह्युलेशन साधारणतः 21व्या दिवशी आणि फर्टाईल दिवस 18 ते 21. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सगळा अंदाज आहे. एक्झॅक्ट तारीख स्ट्रेस, हार्मोन्स, झोप, वजन, लाईफस्टाईल यावर बदलू शकते. म्हणून फर्टिलिटी समजणं म्हणजे कॅलेंडर पाठ करणं नाही, तर स्वतःच्या शरीराचे सिग्नल्स समजणं आहे. ओव्ह्युलेशन म्हणजे मॅजिक नाही, बायोलॉजी आहे. आणि बायोलॉजी समजली की भीती कमी होते, मिथ्स तुटतात आणि निर्णय कॉन्शियस होतात. ही माहिती फक्त प्रेग्नन्सीसाठी नाही, तर स्वतःच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर कंट्रोल मिळवण्यासाठी आहे. कारण नॉलेज म्हणजे पॉवर नाही, नॉलेज म्हणजे क्लिअरिटी आहे. अशा प्रकारची नॉलेजेबल माहिती अनेक असे विषय जे ओपनली बोलता येत नाहीत, असे विषय काही स्पेशल लोकांसाठी घेऊन येत असतो. त्यासाठी फेसबुकवर, इंस्टाग्रामवर तुम्ही मला फॉलो करताच, पण अशा वेगळ्या विषयांसाठी इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर कोणत्याही एका ठिकाणी पेड सबस्क्रिप्शन आहे, तिथे सबस्क्राईब नक्की करा. यापुढे असे आणि अजून काही वेगळे विषय खास सबस्क्रायबर्ससाठी येत राहतील.